मैंने ट्रायल किया हुआ है सर, आधा घंटा मिनिमम बचेगा। सध्या मी आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर। पुणे मुंबई दरम्यानचा प्रवास सुरक्षित, वेगवान आणि अंतर कमी करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या वतीने मिसिंग लिंक हा प्रकल्प पूर्ण करण्यात आलेला आहे। या प्रकल्पाचं उद्घाटन 1 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। या प्रकल्पाचे वैशिष्ट्य काय आहे हे सर्व मी या रिपोर्टमधून जाणून घेणार आहे। माझ्या सोबत कॅमेऱ्याच्या पाठीमागे आहेत प्रमोद निकरड आणि हेच त्यांच्या कॅमेऱ्यातून आपल्याला हा प्रोजेक्ट दाखवणार आहे। चला तर मग आपण बघूयात मिसिंग लिंक प्रकल्प। हा आहे सगळ्यात मोठा टप्पा या मिसिंग लिंक प्रोजेक्टमधील। देशातील सर्वात लांब बोगदा टनेल हाच आहे आणि जगातील सर्वात रुंद म्हणजे 23 मीटर रुंद इतका हा टनेल आहे। या प्रोजेक्टमध्ये 2 टनेल आहेत, हा एक आहे आणि याच्या पुढे एक आहे। हा जो बोगदा आहे हा 8.9 किलोमीटर इतका लांब आहे आणि देशातील हा सर्वात लांब बोगदा म्हणून गणला जातो। या बोगद्याच्या प्रवेशद्वारावर अतिशय सुंदर असे शिल्प आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता या बोगद्यामध्ये काय वैशिष्ट्य आहे, व्हेंटिलेशन कसं आहे, आग लागली तर काय व्यवस्था आहे आणि इतर सर्व गोष्टी आपण जाणून घेणार आहोत। चला तर मग बोगद्यामध्ये हायटेक सिस्टम बसवण्यात आलेली आहे, त्यामुळे आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या बोगद्यात आल्यानंतर आपल्याला मिळेल। या बोगद्यामध्ये जर कधी गुदमरल्यासारखं झालं तर त्याचं उत्तर माझ्या पाठीमागे आहे। आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हेंटिलेशन यंत्रणा या ठिकाणी बोगद्यामध्ये बसवण्यात आलेली आहे। कधी जर आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर त्यासाठी SOS ची यंत्रणा या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे। आपल्याला प्रश्न पडला असेल, कधी जर इमर्जन्सी आपल्याला या बोगद्यामध्ये कुठली अशी वेळ आली तर आपल्याला गाड्या उभ्या कुठं करायच्या, त्यासाठी क्रॉस पॅसेज देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। मुंबई आणि पुण्याला जाण्यासाठी आता आपली गाडी टॉप गिअरला असणार हे खरं आहे। अंतर कमी झालंय, वेग वाढणार आहे, मात्र वेग किती वाढणार आहे तर हे माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसतंय। तुमची जर कार असेल, हलकी वाहनं असतील तर 100च्या स्पीडनं आपण मुंबईला आणि पुण्याला जाऊ शकतो। मात्र तुमची जर प्रवासी बस असेल तर फक्त ती 80च्या म्हणजे 80च्या स्पीडनंच फक्त आपण पळवू शकता। नियमाचा भंग केला तर कायदेशीर दंड आपल्याला बसू शकतो, याची देखील काळजी घ्यायची आहे। बोगद्यामध्ये जर कधी आग लागली तर ॲटोमॅटिक लिनियर हीट डिडक्शन सिस्टम हे ॲक्टिव्ह होणार आहे। शिवाय या बोगद्यामध्ये वॉटर फोर्स सिस्टम देखील बसवण्यात आलेली आहे। आग नियंत्रणात आणण्यासाठी अत्याधुनिक सिस्टम या बोगद्यामध्ये वापरण्यात आलेली आहे। हा बोगदा वेगासाठी तर महत्त्वाचा आहे, मात्र सुरक्षेच्या दृष्टीने देखील पूर्ण काळजी या बोगद्यामध्ये घेण्यात आल्याचं आपल्याला दिसतंय। या बोगद्यामध्ये अपघात होऊ नये याची पूर्ण काळजी घेतलेली आहे आणि होऊ देखील नाही। मात्र कधी जर असा अनुचित प्रकार घडला तर त्यासाठी हा इमर्जन्सी एक्झिट निर्माण करण्यात आलेला आहे। सुमारे 40 मीटर इतकं अंतर या एक्झिटचं असणार आहे। आता ही जर समोर गाडी आली आणि काही झालं तर आपल्याला इमर्जन्सी एक्झिट लागत असते, त्यासाठी असे इमर्जन्सी एक्झिट देखील या बोगद्यामध्ये आणि मिसिंग लिंक हा जो प्रकल्प आहे यामध्ये बोगद्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र या बोगद्याचं एक वेगळं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो। मी जेव्हा या बोगद्यामध्ये सध्या उभा आहे तर माझ्यावर हा तलाव आहे, खंडाळ्याचा लेक हा इथून गेलेला आहे आणि त्याच्या खालून हा टनेल हा बोगदा करण्यात आलेला आहे। आणि विशेष म्हणजे या बोगद्याला जर आपण पाहिलं तर कुठेच लिकेज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही। आता आपण चाललोय केबल स्टेट ब्रिजवर। स्थापत्यशास्त्राचा नवा आविष्कार आणि एक उत्तम उदाहरण पाहूयात कसा आहे केबल स्टेट ब्रिज। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील तयार झालेला मिसिंग लिंक प्रोजेक्ट म्हणजे स्थापत्यशास्त्राचा एक नवा आविष्कार। मी सध्या मिसिंग लिंक या प्रकल्पाच्या केबल स्ट्रेट
ब्रिजवर उभा आहे आणि ज्याची उंची 185 मीटर इतकी आहे, जे की देशातील सर्वात उंच हा ब्रिज आपण म्हणू शकतो आणि आहे. या ब्रिज निर्माणासाठी अनेक अडथळ्याचा सामना करावा लागला. खंडाळा ते लोणावळा या दरम्यान जे डोंगर रांगा आहेत, यामध्ये प्रचंड मुसळधार पाऊस पडतो आणि वाऱ्याचा वेग 60 ते 70च्या स्पीडने असतो. यामध्ये हा ब्रिज उभा करणं, याचं काम करणं एक आव्हान होतं. मात्र ते आव्हान या कारागिरांनी, या अभियंत्यांनी लिलया पार पाडलं आणि 1 मेला आता हा ब्रिज सर्वांसाठी म्हणजे काही लिमिटेड वाहनांसाठी खुला होणार आहे. जी, चैलेंज तो बहुत ही सारे थे. जैसे यहाँ पे पहुँचना सबसे बड़ा चैलेंज था. फिर ये पर्यावरण का जो ट्री कटिंग, ये जंगल को साफ करना दूसरा बड़ा चैलेंज था. उसके बाद का चैलेंज जो आया, कोविड आ गया. तो इन सब चैलेंज को पार करते हुए तकरीबन कोविड का जो सेकेंड टर्म था वो 2021 के अंत में ख़त्म हुआ. उसके बाद से हमने यहाँ पे काम शुरू किया और वहाँ से काम शुरू करते हुए पहला फाउंडेशन हमने मार्च 2022 में किया था और 4 सालों में आज अप्रैल 2026 में आज हम तैयार हैं और इस पे गाड़ियाँ चलने के लिए रेडी हैं. या प्रोजेक्टला पूर्ण करण्यासाठी अनेकांच्या मनात प्रश्न असेल की किती पैसे महाराष्ट्र शासनाने खर्च केले. तर महाराष्ट्र शासनाने 6,695 कोटी इतके खर्च केले. त्यामुळेच हा सुरेख आणि अतिशय सुंदर हा केबल स्ट्रेड ब्रिज आपल्याला पाहायला मिळतोय. उसके बाद ये काम को करने के लिए आप देख रहे होंगे केबल स्ट्रेट ब्रिज है. लंबे लंबे पिलर के बीच में दूरियां ज़्यादा है. एक पिलर से दूसरे पिलर के बीच में दूरी है 305 मीटर. तो ऐसे काम को बहुत ही एक्यूरेटली करना पड़ता है. एक पिलर से हम दोनों साइड बनाना शुरू करते हैं, दूसरे पिलर से भी दोनों साइड बनाना शुरू किया. ये जब दोनों सामने सामने आए तो आपस में मिलना चाहिए. ये एक बहुत बड़ा चैलेंज होता है. तो उसके लिए जो भी सर्वे करना हो, जो उसका एक्यूरेसी मेंटेन करना हो, वो सब मेंटेन करते हुए, काफ़ी दक्षता से काम करते हुए इसको आज हम संपूर्ण कर पाए. हा ब्रिज पाहण्यासाठी एरवी आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर जावं लागत होतं आणि वेगवेगळ्या देशामध्ये भटकंती केल्यानंतरच आपल्याला असे ब्रिज पाहायला मिळत होते. मात्र सध्या भारतात आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात आणि मुंबई पुणे हायवेवर हा ब्रिज आपल्याला पाहता येणार आहे. या ब्रिजचं काय वेगळं वैशिष्ट्य आहे, काय वेगळेपण आहे, हे सुद्धा आपण जाणून घेऊयात. तेज हवा के लिए नियरली 265 किलोमीटर पर आवर के लिए ये ब्रिज डिजाइंड है और 80 किलोमीटर पर आवर का जब तक विंड रहेगा इस ब्रिज पे गाड़ियां अलाउ की जाएंगी. मेरे 4 साल के कंस्ट्रक्शन काल में 80 किलोमीटर पर आवर का जो है 1 या 2 बार ऐसा थोड़े समय के लिए, 1-2 घंटे के लिए हुआ था. तो अभी ये निर्णय लिया गया है कि अगर विंड फोर्स 80 किलोमीटर पर आवर से ज़्यादा होगा तो इस पे गाड़ियाँ बंद की जाएंगी. मतलब बंद की जाएंगी? हाँ, बंद की जाएंगी, रोकी जाएंगी. और बाकी 80 किलोमीटर से कम के समय में गाड़ियों को कोई नुकसान नहीं है. साइड का बैरियर काफ़ी ऊंचा है. छोटे गाड़ियों तक विंड आएगा नहीं. पायलॉन लोकेशन में एक स्पेशल विंड, अभी ये विंड चल रही है, हम विंड से आ रहे हैं. पायलॉन लोकेशन में ऑब्स्ट्रक्शन होता है. तो इसके बाद जब गाड़ी निकलेगी तो चांस है कि फिर उसको विंड का इफेक्ट हो. तो अभी यहाँ पे 30-30 मीटर दोनों साइड और इसका विड्थ एक विंड स्क्रीन लगा के बड़ा करेंगे कि हाँ, ये क्रैश बैरियर के पारापेट के ऊपर वो जब 30-30 मीटर वो बोल्ट वहाँ तक लगा हुआ देख रहे होंगे. अभी वो बनने में है, अगले 3-4 दिन में लग जाएगा. तो वो लगेंगे तो उसके बाद गाड़ियों को लंबा कम से कम 60-70 मीटर का जगह मिलेगा तो उन्हें कोई विंड का इफेक्ट नहीं होगा. मिश्रा जी, ज्वाइंट एक्सपेंशन के बारे में भी काफ़ी बोला जा रहा है कि जब इस पे लोड आएगा तो खुद ही अपना काम करेगा, तो कैसी सिस्टम होगी वो ज्वाइंट एक्सपेंशन? एक्सपेंशन ज्वाइंट का सिस्टम है. ये ऑलमोस्ट 1250 मिलीमीटर का एक्सपेंशन गैप इसमें रखा गया है. दोनों एक्सपेंशन ज्वाइंट के बीच की दूरी 650 मीटर है. ये पूरे केबल स्टेप ब्रिज जो 650 मीटर की है, दोनों अंत में ही खाली 2 ज्वाइंट लगाए गए हैं. उसमें ऐसे मैकेनिज्म लगाए गए हैं कि मतलब उसका जो भी ब्रिज का कॉन्ट्रैक्शन एक्सपेंशन है उसका पूरा टेक केयर करेगा. कोई क्रैक्स डेवलप नहीं होने देगा. वो सारा चीज़ उसमें कैटर किया गया है. उसके साथ उसके सेंसर लगाया जाएगा. किसी प्रकार का कोई उसमें दिक्कत है तो जो हमारा कंट्रोल रूम है वहाँ पे एक डिस्प्ले मशीन रहेगा. जो कई सारे और भी इस ब्रिज में सेंसर हैं. जैसे ये पायलॉन जो है झुकेगा तो उसके लिए इंक्लिनोमीटर,
ये बताएगा एक लिमिट से ज़्यादा गया, उसका एक लिमिट है, इतना ही झुकना चाहिए, उससे ज़्यादा झुका तो तुरंत हमें सेंस होगा, हमारे कंट्रोल रूम में पता चलेगा, उसका जो भी उपाय करिए। केबल हिल सकते हैं, तो ये केबल को हिलने के लिए भी जो वहाँ पे ये लगा गया कि उसका वाइब्रेशन ज़्यादा हो रहा है तो उस समय ट्रैफिक को क्या करना है, ये सारा स्ट्रक्चरल हेल्थ मॉनिटरिंग सिस्टम में इंस्टॉल किया गया है और इसको रेगुलर मॉनिटर किया जाएगा। व्यक्तिगत रूप से कितना मजा है आपको काम करने में? व्यक्तिगत रूप से मैं इसी काम को पिछले 33-34 साल से कर रहा हूँ। मैंने पहले भी केबल स्टे ब्रिज बनाए हुए हैं, इंडिया में नहीं बनाया था, मैंने जॉर्डन में बनाया था, वो भी अपने आप में एक यूनिक केबल स्टे ब्रिज था। और उस केबल स्टे ब्रिज का जो अनुभव था मुझे यहाँ पे उसका उपयोग करने में बहुत अच्छा लगा। और ऐसे चैलेंजेस और ऐसे काम जिससे पब्लिक को बहुत फ़ायदा हो, सुविधा मिले, बहुत ही अच्छा लगता है। आज मुझे उस चीज़ की बहुत खुशी की अनुभूति हो रही है। मैं कितनी दफ़ा जा पाऊँगा मुझे मालूम नहीं, लेकिन लोग सुरक्षित और अच्छे तरीके से घर जाएंगे, इसका आनंद जो है अतुलनीय है। इस प्रोजेक्ट की एक खासियत बताओ जो आपको बड़ी अच्छी लगी। इस प्रोजेक्ट की सबसे बड़ी खासियत है सर कि जो घाट में जो एक्सीडेंट्स हो रहा था, लोगों को बहुत त्रास होता था। कई गाड़ियों को मेरे सामने मैंने कई लोगों को परेशान होते हुए देखा, उससे लोगों को छुटकारा मिलेगा, ये मेरी सबसे बड़ी आत्मसंतुष्टि है। मैंने अपने आँखों के सामने यहाँ पे बड़े बड़े एक्सीडेंट होते देखे, लोगों को परेशान होते देखा, उस परेशानी से 100% लोगों को छुट्टी दिलासा मिलेगी, ये मेरे लिए सबसे। पुणे, सतारा, कोल्हापुर और दक्षिण की तरफ जाने वाले लोगों को परेशानियों का अनुभव नहीं होगा, ये मेरे लिए सबसे बड़ी संतुष्टि है। हम तो सुन रहे हैं, पढ़ रहे हैं कि आधा घंटा बचेगा, एग्जैक्ट कितना टाइम बच सकता है? मैंने ट्रायल किया हुआ है सर, आधा घंटा मिनिमम बचेगा, मिनिमम आधा घंटा बचेगा। और घाट का जाम तो आपने 36 घंटे तक होते हैं, वो छोड़ दीजिए, दैट इज अल्टीमेट वंस इन ए लाइफ टाइम। आधा घंटा मिनिमम मेरा ट्रायल है। मैं एक बार उधर बिना ऑब्स्ट्रक्शन का पुणे गया और यहाँ से गया, 30 मिनट सेविंग था, रावेत पहुँचते पहुँचते 30 मिनट का सेविंग। वो घाट का लोगों को ड्राइविंग का जो त्रास है उससे पूरी तरह बचत। बड़ी गाड़ियाँ जो घाट में अनकंट्रोल हो जाती हैं, वो छोटी गाड़ियों को परेशानी होती है, उससे पूरी तरह बचत। तो मतलब बहुत ही लोगों के लिए बहुत ही सुविधाजनक होने वाला है ये लिंक, और बहुत ही अच्छा। 1 मई को अभी ये ब्रिज शुरू होगा, तो रेडी है पूरी तरह रेडी है सर। इसको जो भी टेस्टिंग वगैरह जो है सब कुछ करके, जो इसमें मेन तो होता है कि जो हमने बनाया और जिस चीज़ के लिए बनाया वो चीज़ जब चलेगा उसको हम पहले टेस्ट करते हैं, तो सब प्रकार का टेस्टिंग करके कंप्लीट है। थोड़ा बहुत कॉस्मेटिक पेंट थोड़ा इधर कम, वो चल रहा है, हो सकता है 1-2-4 दिन में वो भी खत्म हो जाए। लास्ट सवाल सर, इस मिसिंग लिंक से ड्राइवर लोग गाड़ी चलाएंगे, उनके लिए एक इंस्ट्रक्शन क्या बताएंगे? मिसिंग लिंक से ड्राइवर लोग को यही गाड़ी मेरा सजेशन रहेगा, अनुरोध रहेगा, सजेस्ट तो नहीं कर सकता, अनुरोध करूँगा कि ये रोड को खाली देखते हुए, इतना चौड़ा जगह देख के आप जोश में आके तेज़ी से न चलाएं, वेग मर्यादा का पालन करें, लेन का पालन करें। ये 2 पालन करेंगे, ये लिंक सबसे सुरक्षित लिंक माना जाएगा और घोषित हो जाएगा। मिसिंग लिंकच्या रोडचं सुशोभीकरण करणारं, त्यांचं सौंदर्य वाढवणारे जे हात आहेत त्यांच्याशी मी बोलतोय। सुशोभीकरणासाठी तुम्ही काय काय उपाययोजना केलेल्या आहेत? झाडं तर तुमच्या पाठीमागे दिसत आहेत, अजून काय केलं आहे? तुमचं नाव सांगा, परिचय द्या. मी आशिष मुनोत, सोनाली कन्स्ट्रक्शन. हे प्रितेश शेलार, सोनाली कन्स्ट्रक्शन. आम्ही साधारण एक जवळपास 35,000 सुशोभीकरणासाठी झाडं लावलेली आहेत आणि ही सर्व झाडं आम्ही कडियममधनं आणलेली आहेत, जिथं आपला हब मानला जातो. त्या हबमधनं आम्ही सगळी झाडं आणली आहेत आणि जवळपास यामध्ये मेजर व्हरायटी आम्ही फॉक्सटेल, बोगनविलिया आणि विचिमिरी ग्रीन आणि इरांथिमम यूज केलेला आहे. ह्या झाडं टिकवण्यासाठी आम्ही पूर्ण याला ड्रिप इरिगेशन केलेलं आहे. प्रत्येक झाडाला साधारण एक 2 ते 2.5 लिटर पाणी लागतं. त्याच्यानुसार आम्ही काही वॉटर टँक्स आता बिल्टअप केलेले आहेत. झाडं आहेत तर याचं म्हणजे संवर्धन करण्यासाठी काही यंत्रणा वेगळी? साधारण याला आपण जवळपास एक 50 जणांची आपली टीम आहे, ती जवळपास आपण एक 4 वर्ष आत्ता मेंटेन करणार आहोत. त्याच्यामध्ये पूर्ण ड्रिप इरिगेशन, त्याचं कटिंग, त्याचं जे काही त्याच्या फर्टिलायझर लागतात त्यानुसार आम्ही ते सगळं कंप्लीट करणार आहोत. आणि म्हणजे तुम्ही 2 वर्षांनी जरी आले तरी तुम्हाला सगळी झाडं टवटवीत दिसतील. छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास आपल्याला माहिती आहे. मिसिंग लिंक प्रोजेक्टची आपण स्टोरी करतोय, मात्र याच ठिकाणी शाहिस्ते खानाच्या फौजेसोबत खुद्द शिवाजी महाराज रणांगणात उतरले होते आणि युद्ध जिंकलं सुद्धा होतं. याच ठिकाणी आजूबाजूच्या डोंगरामध्ये अनेक मावळे
युद्धामध्ये लढलेले आहेत, हा एक ऐतिहासिक संदर्भ या प्रकल्पाला. आपण जर मुंबईवरून आले असाल आणि आपल्याला मिसिंग लिंकच्या रोडवरून जायचं असेल तर असं आपल्याला चित्र एकूण दिसेल. पलीकडच्या रोडनं जर आपण गेलात डाव्या साईडने तर तुम्ही एक्सप्रेस वेवर जाणार आणि मिसिंग लिंकवरनं जर तुम्हाला अर्धा तास तुमचा वाचवायचा असेल तर इथून तुम्हाला जावं लागेल. त्याच्याच दुसऱ्या बाजूला ही वाहनं आहेत, पुण्यावरनं येत आहेत. जो पलीकडचा रस्ता आहे तो सरळ मुंबईला जातो आणि हा मधला जो रस्ता आहे हा मिसिंग लिंकवरून जे वाहनं प्रवास करून आले ते पुढे मुंबईकडे जाताना आपल्याला दिसत आहे. हा होता सह्याद्रीच्या कुशीतील स्थापत्यशास्त्राचा एक नवा आविष्कार. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंक हा प्रोजेक्ट आणि त्यावरील लेट्सअप मराठीने केलेला स्पेशल रिपोर्ट आपल्याला कसा वाटला नक्की सांगा. आणि यावरून आपण प्रवास करत असताना राबणाऱ्या हातांचं स्मरण नक्की ठेवा आणि प्रवास सुरक्षित करा. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.